भाऊ इकडे बसा तुमच्या गाडीत पण महिलाला जास्त पाणी टाकणाऱ्यामुळे भाऊने आमच्या विनंतीला तातडीने लगेच मान्यता देऊन टँकर उपलब्ध करून मोहोळ तालुक्याची जी ताणलेली जनावरांची किंवा महिलासाठी किंवा बाकीच्या पिण्यासाठी पाण्याचं उपलब्ध करून दिलं। त्यामुळे मोहोळ आणखी मान्य देऊन आणखी जर टंचाई भासली तर टँकर सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झाली असून त्यात मोहोळ शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि मग मोहोळ शहरातील नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे। आमच्या बऱ्याचशा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी गेले असताना आमच्या समाज बांधवांनी माझ्याकडे आग्रहाची मागणी केली की भाऊ आपल्याला मोहोळ शहरासाठी पाण्याची भीषण टंचाई आणि तुम्ही काही करून पाण्याची व्यवस्था करा। मी तिथे एक बोर पाडला, बोरला पाणी लागलं, 2000 लिटरची टाकी बसवली। माझी सौभाग्यवती तृप्ती खरे आहे तिथं जलपूजन करून आल्या, परंतु तिथेही पाण्याची कमतरता भासू लागली आणि मग बोर किती अशा पाडणार आहात। जवळजवळ मोहोळमध्ये 10 बोर पाडल्यानंतरनं सुद्धा पाण्याची पातळी खालवत चालली। भूजलातच पाणी नाही तर पाणी येणार कसं। म्हणून मोहोळ तालुक्याच्या दुष्काळ सदृश सर्व भागाचा अभ्यास केल्यानंतरनं मी माझ्या वतीनं 5 टँकरची व्यवस्था मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी केलेली आहे आणि त्या 5 टँकरमध्ये 2 टँकर हे मोहोळ शहरासाठी खास मी दिलेले आहेत, जेणेकरून मोहोळ शहरातल्या सर्व नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात त्या पाण्याचा पुरवठा होईल। उत्तर सोलापूरच्या 24 गावासाठी 1 टँकर दिलेला आहे आणि आमचे रामहिंगणीचे सरपंच संभाजी लेंगरे, कुरोल कामती गट, घोडेश्वर गट या गटासाठी 1 टँकर आणि पंढरपूरची जी आमची 17 गावं आहेत त्या गावासाठी 1 टँकर अशी मिळून 5 टँकर हे मोहोळ मतदारसंघातल्या दुष्काळग्रस्त भागातला जनतेला तातडीनं पाणी उपलब्ध व्हावं, माझ्या माई भगिनीला तातडीनं पाणी उपलब्ध व्हावं। कारण पाण्याची समस्या ही सगळ्यात जास्त महिलांची असते, कारण महिलांना पाणी सर्वात जास्त लागतं। धुणं, भांडी, पिण्याचं पाणी, कपडे, मोहोळची आता यात्रा आलेली आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा सारोसार विचार करून मी स्वतःच्या स्वखर्चातून मोहोळ मतदारसंघातल्या नागरिकांसाठी 5 टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि जर 5 टँकर कमी पडत असेल तर अजून जर काही टँकर लागले तर अजूनही टँकर देण्याची माझी तयारी आहे, परंतु पहिला टप्पा म्हणून 5 टँकरचा आजपासून चालू झालेला आहे। आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती, तरी आम्ही समाजसेवक शिवसेनेचे नेते राजभाऊ खरे यांच्याशी संपर्क साधला आणि मोहोळमध्ये पाण्यासाठी खूप लोकांना भटकंती करावी लागत आहे अशी मागणी त्याच्याजवळ केली व त्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्याजवळ असतो पण देण्याची दानत्वची राजभाऊ खरे यांनी दाखवली, त्याबद्दल मी मोहोळ शहरातील एक नागरिक म्हणून त्यांचा आभार मानतो।